brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आम्ही काही गोंधळ घालत नाही किंवा काय. तर मग असं असताना FIR हा करायला तिथं लॅपटॉप आणला गेला होता आणि माझं स्टेटमेंट टाईप करायला सुरुवात झाली होती. मग एक मोठे एक मोठा अधिकारी म्हणजे ॲडिशनल म्हणजे DCP इथं आले आणि त्यांनी तिथं येऊन सांगितलं नाही, FIR होणार नाही. त्यांनी तिथं सांगितलं तुम्हाला करायचं करा, आम्ही FIR करून घेऊ शकत नाही आणि हे तुम्हाला ज्याला सांगायचं तुम्ही त्याला सांगा, तुम्हाला जिथं जायचं तिथं जा, जी कारवाई करायची तुम्ही करा, पण आम्ही ही FIR नोंद करू शकत नाही. आता आम्ही आमच्या या ऍक्टच्या अंतर्गत या महाराष्ट्राचा या देशाचा एक नागरिक म्हणून आम्ही इथं FIR करण्यासाठी आलो. FIR करत असताना सुरुवातीला तिथं एक PI तिथं सिनियर PI उपस्थित होते. मग त्यांच्याशी बोलल्यानंतर थोडी वादावादी झाली. एक ज्युनियर कुणीतरी व्यक्ती होता, त्यांनी काहीतरी बोललं की हे होऊ शकत नाही वगैरे, आणि मग त्यांना वकिलाच्या माध्यमातून प्रांजल नावाचे आमचे वकील इथं आलेले, त्यांनी तिथं समजून सांगितलं हा ऍक्ट काय आणि कॉग्निजेबल ऑफेन्स आहे, हे मी नाही, महाराष्ट्रातला कुठल्याही वकिलाला तुम्ही विचारा, जजला तुम्ही विचारा, आणि हे मराठी जजेस आणि वकील हे तुम्ही ऐकत असाल. तर मग असं असताना FIR हा करायला तिथं लॅपटॉप आणला गेला होता आणि माझं स्टेटमेंट टाईप करायला सुरुवात झाली होती. मग एक एक मोठा अधिकारी म्हणजे ॲडिशनल म्हणजे DCP इथं आले आणि त्यांनी तिथं येऊन सांगितलं नाही, FIR होणार नाही. मग आम्ही विचारलं का नाही होणार. मग त्यांनी थोडंसं सांगितलं तो आमचा अधिकार म्हणजे पोलिसांचा अधिकार. आणि मग म्हणलं की अहो या पुस्तकामध्ये जे काही दिलंय, जे ऍक्ट आहे, एक वकील सांगतायत की कॉग्निजेबल ऑफेन्स असेल तर FIR आपल्याला घेता येते. त्यांनी तिथं सांगितलं तुम्हाला करायचं करा, आम्ही FIR करून घेऊ शकत नाही आणि हे तुम्हाला ज्याला सांगायचं तुम्ही त्याला सांगा, तुम्हाला जिथं जायचं तिथं जा, जी कारवाई करायची तुम्ही करा, पण आम्ही ही FIR नोंद करू शकत नाही. मग दुर्दैव असं या देशातला नागरिक म्हणून आमचा जो अधिकार आहे तोच आम्हाला वापरून दिला जात नाही. मग कोणाचा असा फोन आला या मोठ्या DCPला की ज्याच्यामुळे ते FIR करून देत नाहीत. आता याच्यामध्ये हा आमचा अधिकार आहे, त्याच्याच बरोबर FIR करायला घेतली होती, मग ती कॅन्सल केली. आणि मग अशा पद्धतीने दबाव आणून तुम्ही म्हणत असाल FIR होऊ शकत नाही, तर तुम्ही कुठल्याही वकिलाला विचारा, FIR 100% तिथं होऊ शकते आणि FIR झालीच पाहिजे. 100% ती जाणवली ना. मग एवढी मगरुरी दाखवायची नसते. आणि मगरुरी एक सांगतो, कुठल्याही अधिकारीची अशीच मगरुरी येत नसते, कुठून तरी त्यांना तिथं पाठिंबा असल्याशिवाय मगरुरी येत नसते. पण एक आहे आमची अशी परिस्थिती, लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांची अशी परिस्थिती, दादांच्या बाबतीतला विषय असता. आम्ही त्यांना हे सांगितलं ठीक आहे, नेता म्हणून तुम्ही दादांकडे काय दृष्टिकोनातून बघता हे मला माहित नाही, पण जाधव नावाचा एक कर्मचारी हा पोलीस विभागाचाच कर्मचारी होता ना, त्यासाठी पण आम्ही लढतोय ना. आणि मग त्याच्याकडे बघून तुम्हाला FIR करायला काय हरकत आहे. नाही, आम्हाला करायचीच नाही. ती तुमची भूमिका असेल तर आम्ही त्याला काय करणार. नाही, हा बडा अधिकारी इथं आला, त्याला कोणाचा फोन आला तेव्हा आम्ही नाही सांगताय ना. तुम्हाला जर CDR बघायचं ते CDR बघा. आम्हाला तर आता काही घेणं देणं पडलं नाही. आम्ही लोकांपर्यंत जाऊन लोकांचा विश्वास संपादित करून मग हे पुढे लढायला लावणार.